गणेशाय नमः. जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते त्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी योग जुळून येत असतो. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. या दिवशी व्रत केल्याने 21 व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते. जसं की शुक्ल पक्षामध्ये आलेली एक चतुर्थी आणि कृष्ण पक्षामध्ये आलेली एक संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी, या दोन्ही चतुर्थीचे शुभफळ आपल्याला लाभत असते, वर्षभराचे लाभत असते. म्हणूनच अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट विघ्न येत नाही. जर एखादं संकट आलेलं असेल तर त्याचं निवारण सुद्धा गणपती बाप्पा करत असतात. कारण गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते. मंगळ ग्रहाचे दोष कमी होतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य होत असते आणि धनप्राप्तीचे योग जुळून येत असतात. एक अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत केले इतकं पुण्यफळ 21 चतुर्थीचे लाभत असते. गणपती बाप्पाचे लग्न जे आहे तर ते प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी या नावाच्या 2 मुलीबरोबर झाले होते. म्हणूनच घरातील सर्व सदस्यांनी मनोभावे गणपतीची आराधना करून या उपासाचा संकल्प नक्की घ्यायचा आहे. तर या दिवशी उपास नाही केला तरीही चालेल, पण आवर्जून ही कथा वाचायची आहे, ऐकायची आहे. म्हणूनच संपूर्ण कथा जी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण पहा, गणपतीची कथा नक्की ऐका. अंगारकी योगाची कथा सांगणार आहे, गणपतीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा आणि हा मंत्र लिहायला विसरू नका. गणपती बाप्पाचे लग्न जे आहे तर ते प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी या नावाच्या 2 मुलीबरोबर झाले होते. रिद्धी सिद्धीपासून शुभ आणि लाभ हे 2 मुले झाली आणि गणपतीचे 2 मुलाचे नाव आहेत. शुभ म्हणजे शुभ आणि लाभ म्हणजे नफा, ही गणपतीचे 2 मुले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये याला शुभ आणि लाभ असं म्हटलं गेलेलं आहे. गणपती बाप्पाचे लग्न जे आहे तर ते अतिशय रोचक पद्धतीने झालेले आहेत. त्यांचं लग्न होत नव्हतं. त्याच्या लग्नाची चर्चा सर्व पुराणामध्ये मनोरंजन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत असते. गणपतीच्या विवाहासंबंधित अशा 2 कथा आहेत. यातील एका कथेमध्ये तुळशीचे वर्णन केलेले आहे, सांगितले आहेत. गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही याबद्दलची कथा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणपती तपश्चर्या करत असताना तिथून जात असलेल्या तुळशीने गणपती बाप्पाला पाहिले. त्या वेळेमध्ये गणपतीवर ती मोहित झाली होती. तुळशीला गणपतीसोबत लग्न करायचे होते. गणपतीने ब्रह्मचार्य पाळण्यास सुरुवात केलेली होती, म्हणून त्यांनी तुळशीबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिला होता. तुळशीने गणपतीने आपला प्रस्ताव लग्नाचा नाकारल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. म्हणूनच तुळशीने गणपती बाप्पालाही शाप दिला होता. तर गणपती बाप्पाचे 2 लग्न होतील आणि त्यानंतर गणपतीने ही तुळशीला शाप दिला होता की तिचा विवाह एका राक्षसाशी होईल. त्यामुळेच गणपतीला तुळस ही अर्पण केली जात नाही. ही आख्यायिका असल्यामुळे यानुसार गणपतीच्या शरीराच्या रचनेनुसार गणपतीशी कोणीही लग्न करायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना त्रास होत होता. म्हणूनच त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे लग्न कार्यामध्ये विघ्न येत होते. लग्न कार्यामध्ये कोणतीही बाधा निर्माण होत होती आणि कोणतेही लग्न जे आहे ते सुरळीत चालत नव्हते. म्हणूनच कोणत्याही लग्नामध्ये विघ्न निर्माण करायचे असेल तर वाहन, मोषक, उंदीर जे आहे तर ते विघ्न तयार करत होते. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कामामध्ये साथ दिली होती गणपतीची आणि त्यांच्या या अवस्थेमुळे देवी देवता प्रसन्न झाले नव्हते, तर खूप अस्वस्थ झाले होते. एके दिवशी प्रार्थना करण्यासाठी ते ब्रह्माकडे गेले होते. देवी देवतांची समस्या ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या 2 मुलींना भगवान श्री गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले होते. गणपतीने ब्रह्मदेवाचे आज्ञा पाळली होती. त्यांनी दोन्ही मुलींना पाळण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रणाम केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर कोणत्याही लग्नाची जर बातमी त्यांच्याकडे आली तर रिद्धी सिद्धी व गणपती बाप्पा जे मोषक आहे म्हणजेच उंदीर आहे, तर त्यांचे दोघांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी हळूहळू लग्न कार्यामध्ये बाधा निर्माण होत नव्हत्या. लग्न होऊ लागले, पण ही गोष्ट गणपतीपासून फार दिवस लपून राहिली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळाल्यानंतर प्रचंड त्यांना राग आला होता. रिद्धी सिद्धीला ते शाप देणार होते. ब्रह्माजी तेथे पोहोचल्यानंतर भगवान गणपतीला त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रस्ताव ठेवला. ब्रह्माजींच्या या सूचनेनंतर गणपतीने रिद्धी सिद्धीशी लग्न केले. अशा पद्धतीने
पद्धतीने त्यांचे दोनदा लग्न झाले. गणपती बाप्पाला हिंदू धर्मातील एक पवित्र आणि प्रथम पूजनीय म्हटले गेलेले आहे. गणपती बाप्पाला प्रथम पूजेचे देवता म्हणून ओळखले जाते. कोणतेही शुभ काम करण्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते. त्यांना प्रथम आवाहन केले जाते, त्यांना हळदी कुंकू अर्पण केले जाते. त्यानंतर दुसरे देवाची पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याशिवाय कोणतेही कार्य हे सफल होत नाही. त्यांच्याशी निगडीत अशा काही कथा आहेत की मंगळ ग्रहाला त्यांनी वर कशा पद्धतीने दिला होता. तर देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रतवैकल्य केले होते. माता पार्वतीने गणपती पुत्र प्राप्तीसाठी हरतालिका हे व्रत मनोभावे केले होते. त्यासाठी इंद्रदेवाला नवसही केला होता की जर मला भगवान शंकर पती म्हणून मिळाले नाही तर मी हे व्रत सोडून देईल, असं वचनसुद्धा त्यांनी दिले होते. त्यामुळे त्यांना गणपतीची प्राप्ती झाली. पण प्राजक्ताच्या झाडाचा आणि गणपतीचा संबंध जो आहे तर वेगवेगळ्या कथेमध्ये सांगितला गेलेला आहे. तर एकदा पार्वती स्नान करत असताना तिने उठण्यापासून एक पुत्र तयार केला आणि त्याला द्वारपाल म्हणून उभे केले. जेव्हा शंकराने त्याला अडवले तेव्हा शंकराने त्याचे मस्तक कापले होते. पार्वतीच्या या क्रोधाला शांत करण्यासाठी शंकराने गणपतीला हत्तीचे मस्तक जोडले होते आणि त्यांना प्रथम पूजनीय असल्याचं वरदान प्राप्त करून दिलं. त्याचबरोबर तसंच प्राजक्ताच्या झाडाचा गणपतीच्या जन्माशी थेट संबंध नसला तरी काही कथेनुसार गणपतीच्या जन्मासाठी कठोर तप आणि व्रताची आवश्यकता होती, ज्यामध्ये अनेकदा विविध वनस्पती फुले वापरली जातात. जसं की जास्वंदाचं फूल त्यांना अतिप्रिय आहे, म्हणूनच जास्वंदाचे फूल त्यांना अर्पण केले जाते. तर अंगारक संकष्ट चतुर्थीची एक कथा आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. जेव्हा मंगळवारी हा चतुर्थी योग आला तर याला अंगारक योग जुळून येत असतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसत असतो. त्यांनी भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला होता आणि गणरायाची उपासना ते करत होते. त्यांच्या उपासनेवर गणपती बाप्पा हे प्रसन्न झाले होते आणि त्यांना एक वर दिला होता, आशीर्वाद दिला होता की माझ्या जन्माची तिथी तुझी चतुर्थी होती, म्हणूनच मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुदल पुराणामध्ये तसंच गणेश पुराणामध्ये याचे संदर्भ आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपल्याही उद्धार करावा या हेतूने अंगारकी योग जो आहे तर या दिवशी मनोभावे गणपतीची आराधना करावी, उपवास करावा आणि गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करून गणपती बाप्पाला 108 वेळा फुले जास्वंदाचे अर्पण करून ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक कार्यात आपल्याला सफलताही मिळत असते. म्हणूनच रात्री चंद्रदेवाची वेळ पाहावी, धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा, 21 मोदकाचा चंद्रदर्शन घेऊन चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे, गणपतीची आरती करावी आणि त्यानंतर संकष्ट चतुर्थीचा व्रताचा उपवास जो आहे आज तर तो 9:30 वाजता सोडायचा आहे. या दिवशी अथर्वशीर्षाचं पठण करून ऋणमुक्ती, गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून हे दोन्ही स्तोत्राचं पठण केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतो. ही पहिली कथा आहे. आणि दुसरी कथा अशी आहे की भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन यांची पृथ्वी देवीने 7 वर्ष देखभाल केली होती. त्यानंतर पुत्र सवनाला ती महर्षीकडे घेऊन गेली होती. महर्षीने आनंदित होऊन सवनाचा स्वीकार केला होता. त्यांच्या उपनयन सोहळा करून दिला. त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनाला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले होते. सवनाने गंगेच्या काठावर जाऊन गणपतीची आराधना ध्यान केले. हजारो वर्ष अन्नपाणी न घेता मंत्राचा जप केला. सवनाची कठोर तपश्चर्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हाताच्या रूपात सवनला दर्शन दिले होते. तो अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता. विविध शस्त्रांनी सजवलेले 1000 सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपतीसमोर नतमस्तक झाले होते. त्यांनी गणरायाची भरभरून स्तुती केली होती. गणपतीने सवनाला वरदान मागण्यास सांगितले होते. त्यावेळी स्वर्गातील देवासह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली होती. गणरायाने स्मित हास्य करत असताना सवनची इच्छा जी आहे तर ती पूर्ण केली होती. त्याचं नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की
आणि घोषित केले की चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि कोणी जो अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल, विघ्न संपेल, त्यांच्या मुलाच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळेल, मुलाच्या शिक्षणात भरभरून यश मिळेल, घराची प्रगती जी आहे ती भरभरून होईल. म्हणूनच तुम्ही जर अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत जर केले तर 21 संकष्ट चतुर्थी केल्याची फलश्रुती प्राप्त होते. म्हणूनच या चतुर्थीमुळे आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधानी प्राप्त होते. म्हणून या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पाची पूजा आराधना करावी. गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, चंदन त्याचबरोबर अष्टगंधक अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी शुद्ध तुपाचा अखंड दिवा लावून गणपतीच्या पुढे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाला आराधना आणि प्रार्थना करावी. आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 21 दुर्वा, 21 मोदक आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावून जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पण करावा. असं केल्यामुळे आपल्याला याचं पुण्यफळ अधिक पटीने लाभत असते. कारण या दिवशी पृथ्वीतलावर गणपती बाप्पा हे कार्यरत असतात. जे कार्य करण्यासाठी आपल्याला जे कोणतेही काम आहे त्यामध्ये सफलताही मिळवून देत असतात. म्हणून हा उपासाने हे व्रत मनोभावे करावे, संकल्प घ्यावा आणि वर्षानुवर्ष असाच नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.